तर नमस्कार पब्लिक, मी आहे वैभव भालेकर आणि वेलकम टू बिगिनर वर्कआउट सिरीज डे 4. मला वाटतंय की तुम्ही डे 3 पर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितले असतील आणि ते प्रॉपरली फॉलो करत असाल. जर प्रॉपरली फॉलो नसेल करत तर डे 1 पासून डे 3 पर्यंत प्रॉपर फॉलो करा आणि नंतर डे 4 ला या, कारण डे 4 थोडा ऍडव्हान्स आहे. ऍडव्हान्स म्हणजे थोडा एक्सरसाइज किंवा थोडं वेट जास्त आहे, तर तुम्हाला सोरनेस वगैरे जास्त होऊ शकतो. त्यासाठी प्रॉपरली डे 1 पासून फॉलो करा डे 4 पर्यंत आणि सबस्क्राईब करून ठेवा. आपली डे 30 पर्यंत सिरीज येणार आहे आणि शेअर करा त्या मित्राला ज्याने की नवीन नवीन जिम जॉईन केली आणि त्याला काहीच जिम बद्दल माहित नाही. आणि माझ्या इन्स्टा आयडीला फिट विथ व्हीबी फॉलो करून ठेवा आणि काही पण प्रश्न असतील तर तिथे जाऊन विचारा, मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करेन. चला आपण आपल्या डे 4 साठी कोणते कोणते एक्सरसाइज बघायच्यात ते बघू. तर डे 4 ची आज आपली पहिली एक्सरसाइज असणार आहे पुलअप्स. जर तुमच्या जिम मध्ये मशीन असेल तर तुम्ही मशीनने पण प्रॉपरली करू शकता आणि जर ज्यांना पुलअप जमत असतील तर त्यांनी पुलअप्स करा. पुलअप्स कसे करायचे ते प्रॉपरली सांगतो. असं पकडायचंय आणि पुल करायचं. स्क्वीज स्ट्रेच, स्क्वीज स्ट्रेच, असे तुम्हाला 10 रेपिटेशन मारायचे विथ 4 सेट. प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंडचा ब्रेक ठेवा. जर तुम्हाला असे नॉर्मल पुलअप जमत नसतील तर अजून एक व्हेरिएशन सांगतो. चला, जर तुमच्या जिम मध्ये मशीन नाहीये किंवा तुम्हाला पुलअप्स मारता येत नाहीये नॉर्मली, तर तुम्ही असं काहीतरी जुगाड लावा किंवा काहीतरी बेंच घ्या आणि वरती पुलअप्स मारा. कसे मारायचे ते प्रॉपरली सांगतो. तर तुम्ही असं शोल्डरच्या लेवलला पकडून घ्या आणि खाली काय जो सपोर्ट असेल त्यावर एक पाय ठेवा आणि पायाने वरती पुश करा आणि खाली आता कोणताही सपोर्ट नाही घेता, येऊ द्या. वरती जाताना परत पायाने पुश करा. असे तुम्हाला 10 रेपिटेशन मारायचे विथ 4 सेट. 40 ते 45 सेकंडचा ब्रेक ठेवायचा आहे आणि सिम्पली असे पुलअप्स परफॉर्म करायचे. स्टार्टिंगला थोडा त्रास होईल, पण एकदा शिकलात तर प्रॉपरली येऊन जाईल. चला नेक्स्ट एक्सरसाइज बघू आपली. तर आपली नेक्स्ट एक्सरसाइज आहे लॅट पुल डाऊन. हा पुलअपचा रिव्हर्स फॉर्म आहे. आपण वेटला वरती उचलतो आणि लॅट पुल डाऊन मध्ये वेटला आपल्याकडे पुल करतो. तर हे दोन्ही कोरिलेटेड आहे. तर लॅट पुल डाऊन इझी आहे पुलअप्स पेक्षा. तर तुम्ही दुसरी एक्सरसाइज आपली असणार आहे लॅट पुल डाऊन. तर ती कशी करायची ते मी फर्स्ट डेला सेकंड डेला पण सांगितलं होतं, आज परत सांगतो. तर अशा रॉडला घ्यायचंय, रॉडला प्रॉपरली पकडून खाली आपलं हे लॉक करायचंय आणि याला आपल्या चेस्टकडे पुल करायचंय आणि स्क्वीज करायचंय. स्ट्रेच स्क्वीज, स्ट्रेच स्क्वीज, स्ट्रेच स्क्वीज, स्ट्रेच स्क्वीज, स्ट्रेच स्क्वीज. तर तुम्हाला याचे करायचे आहेत 10 रेपिटेशन विथ 4 सेट. प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंडचा ब्रेक ठेवायचा आहे आणि एक्सरसाइज प्रॉपरली मक्कन आहे तुमच्या बॅकला थिकनेस वाढवण्यासाठी, व्ही टेपरसाठी. तर चला नेक्स्ट एक्सरसाइज बघू काय करायची आहे. आता लॅट पुल डाऊन नंतर आपली नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे बेंच प्रेस. आणि बेंच प्रेस कशी करायची ती प्रॉपरली सांगतो, कारण बऱ्याच जणांना बेंच प्रेस करायला प्रॉब्लेम होतो. आज मी सांगतो कशी करायची ती. अगोदर काय करायचंय तुम्हाला माहितीये का, हा रॉड घ्यायचा आहे. प्रत्येक जिम मध्ये हा रॉड अवेलेबल आहे आणि या रॉडचं वेट ऑलमोस्ट 20 किलो आहे. तुम्हाला स्टार्टिंगला आहे ना या रॉडला कोणतंही वेट लावायचं नाही, कारण 20 किलोचा चेस्ट प्रेस करायला पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. कोणाचा तरी सपोर्ट घ्यावा लागणार आहे. पण आपल्याला शिकणं भावा, शिकावंच लागणार आहे. स्टार्टिंगला आपल्याला थोडा प्रॉब्लेम होईल. कोणाला तरी सपोर्टला घेऊन हा चेस्ट प्रेस करायचा आणि परफॉर्म करायचा. कसा परफॉर्म करायचा आहे ते सांगतो, नीट लक्ष देऊन बघ. प्रॉपरली रेस्ट पोझिशन घ्यायची आहे, बॅक मध्ये गॅप मेंटेन करायचं आहे आणि हा जो रॉड आहे त्या रॉडला आपल्याला शोल्डरच्या थोडं बाजूला पकडायचंय. ऍक्च्युली या बारवर निशाण असतं पुढं पकडायचं काय पकडायचं, पण अकॉर्डिंगली आपल्या शोल्डरच्या थोडं बाहेर पकडायचंय. याला पकडून वरती आपल्याला असं मूव नाही करायचंय मागं आणि असं पुढं पण नाही. याला आपल्याला जागेवर पुश करायचंय, निप्पल पर्यंत आणायचंय आणि पुश करायचंय. मागं घेऊन जायचंय ना पुढे घेऊन जायचंय. स्ट्रेट पुश, स्ट्रेट पुश, स्ट्रेट पुश. असे तुम्हाला 10 रेपिटेशन मारायचे आणि 4 सेट मारायचे आणि प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवायचा आहे. माहितीये थोडं इकडं तिकडं होईल, पण स्टार्टिंगला चालतं. कोणाला तरी सपोर्टला घ्या
आणि बॅलन्स करायचं शिका अगोदर कसं मारायचं. डायरेक्टली जास्त वेट करायचं आणि उगाच फॉर्म मारण्यासाठी एखादी पोरगी आली आणि मी ते समोर जास्त वेट मारतोय असं करू नका, तर उद्या तुम्ही जिमला येणार नाही. मला माहितीये शोल्डर कसा खटतो मग कळतो. चला आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघू काय करायचं. आता आपली नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे चेस्ट डंबल प्रेस. ही आपण डे 1 ला पण बघितली होती आणि आज पण बघूया कशी करायची आहे. ते डंबलला नीजवर ठेवायचं आहे प्रॉपरली आणि याला लिफ्ट कसं करायचंय ते प्रॉपरली एकदा बघून घ्या. चेस्टवर आणायचंय, प्रॉपर पोझिशन घ्यायची आहे, बॅक मध्ये गॅप ठेवायचा आहे, चेस्ट अप करायची आहे आणि याला निप्पल पर्यंत आणायचंय आणि पूर्ण स्ट्रेच करायचंय आणि पुश करायचंय, ना की याला धडकवायचंय. प्रॉपरली खाली आणा, स्ट्रेच करा, स्क्वीज करा, स्क्वीज स्क्वीज. आणि खाली ठेवताना डंबल प्रॉपरली नीजवर आणायचंय आणि मगच रेस्ट करायचंय. तर याचे तुम्हाला करायचे आहेत 10 रेपिटेशन विथ 4 सेट आणि प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे 40 ते 45 सेकंद ब्रेक. आता आपली जी नेक्स्ट एक्सरसाइज असणार आहे ना ती असणार आहे आपली केबल चेस्ट फ्लाय. आपल्याला फ्लाय करायचंय. आता आपण पहिले जे 2 मोमेंट केलेत ना ते प्रेससाठी केलेत आणि जे आपली तिसरी मोमेंट असणार आहे ती फ्लाय. तर फ्लाय कसं करायचं ना ते प्रॉपरली सांगतो. तर असे अटॅचमेंट असतील तुमच्या जिम मध्ये ते लावून घ्या आणि याची हाईट हेडच्या थोडं वरती ठेवा. अरे यार वेट नाही लावलं. तर वेट तुमच्या अकॉर्डिंगली प्रॉपरली लावा, नाहीतर उगाच घेताना तोडून काहीतरी. चेस्टला कसं करायचंय हे बघा. तुमचा हा जो बायसेप आहे ना बायसेप तो तुमच्या चेस्टला टच झाला पाहिजे. मागे जाताना असं मागे नाही जायचं. आपण काय प्रेस नाही करत आहे. प्रेस आपण ऑलरेडी केलंय, चेस्ट प्रेस आणि डंबल प्रेस. ओके, आपल्याला काय करायचंय थोडा बेंड करायचा आहे आणि असं माग फ्लाय करायचंय. फ्लाय ना की असं करायचं. हा हा पूर्ण असा पंख कसे असतात पक्षीचे पंख तसं माग असं हे करायचंय असं. आणि हा पूर्ण बायसेप चेस्टला टच झाला पाहिजे. पुढे येऊन स्ट्रेट करायचंय. फ्लाय फ्लाय फ्लाय. तर याचे तुम्हाला करायचे 10 रेपिटेशन विथ 4 सेट. प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवायचा आहे आणि एक्सरसाइज मक्कन आहे तुमच्या चेस्टसाठी. बस आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघू काय करायची ती. चला, तर आपली आजची शेवटची एक्सरसाइज असेल स्क्वॉट्स. स्क्वॉट्स मी डे 1 पासून पण सांगत आलोय कसं करायचं ते. परत एकदा सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. तुमचे जे लेग्स आहेत ते शोल्डर लेवलला ठेवा. हा जो गुडघा आहे तो आपल्या बोटांच्या पुढे नाही गेला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि जो आपला आपण जाणार आहे तो 90 डिग्री मध्ये जाणार आहे, ना खाली जास्त जाणार आहे ना वरती जास्त थांबणार आहे. तर प्रॉपरली कसं करायचंय प्रॉपरली एकदा सांगतो. आणि बॅकला असं खूप बड नाही काढायचंय ते सांगतो. ते बघा 90 डिग्री वर ठेवायचंय, बॅक स्ट्रेट, वरती 2 3 4 5 6. जर तुम्हाला नॉर्मल स्क्वॉट जमत नसतील तर काहीतरी सपोर्ट घ्या समोर, पायाचे ठेवा आणि असे असं करा. सपोर्टेड स्क्वॉट्स इझी होऊन जाईल तुमच्यासाठी स्टार्टिंगला. ओके, तर याचे करायचे तुम्हाला 10 रेपिटेशन विथ 4 सेट. प्रत्येक सेटमध्ये 40 ते 45 सेकंद ब्रेक ठेवायचा आहे आणि एक्सरसाइज फिनिश करायची आहे. तर आपण डे 4च्या सगळ्या एक्सरसाइज बघितल्या आहेत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब ठेवा. डे 25 to 30 पर्यंत सिरीज येणार आहे. डे 5 साठी सबस्क्राईब ठेवा. आणि जर काही पण प्रॉब्लेम असतील, काही इश्यू असतील, फिट विथ व्हीबी हे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्यावर तुम्ही डायरेक्टली मला डीएम करा. मी तुम्हाला तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आणि नेक्स्ट सिरीजसाठी या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. शेअर करा ही सिरीज तुमच्या मित्राला आणि नवीन जिम जॉईन केले आणि त्याला जिम बद्दल काहीच माहित नाही. थँक्स फॉर वॉचिंग. चला भेटूया डे 5 ला.